आयोजकांच्या माध्यमातून देखील महत्वाची सूचना येते की दोन्ही संघाचे स्पॉन्सर देखील आपण चुलत बंधू आहेत. एक बाजूला आपण पाहिलं तर अशफाक भवानी आणि त्यांच्या समोर इम्रान बाबाने सुफियान वॉरियर्स अर्थात दोन्ही संघ मालक देखील हा सामना आतुरतेने पाहत आहेत कारण ही महत्वाची मॅच आहे. स्ट्राईक मध्ये आता मात्र आपण पाहतो जिदान छोटा पॅकेट बडा धमाका चांगले फटके मारण्याकरता बाहेर असणारा खेळाडू आहे. ड्रम क्षेत्रामध्ये देखील उगवता सितारा ज्याच्याकडे पाहिलं जातं. चांगला फटका सजवला गेला आदिल ऑन स्ट्राईक मध्ये पुढे एकदा अरबान नेक्स्ट बॉल बॉलिंग ट्रॅक मध्ये दाखल आहे. वेगाने चेंडू टाकण्याचा प्रयत्न एक डाव जरूर घेतली जाईल. एका धावेवरती समाधान इथं मात्र बांधलं गेलंय. दर्जेदार सापडा आपण पाहतो. दर्जेदार मॅच शिवरुद्रा टर्फ मधील ही बाणाची स्पर्धा आपण पाहतो. बेबन टुर्नामेंट 2026 जसा आनंद आपण सर्वच जण एकत्रितपणे घेताना आपल्याला पाहायला मिळतील. सगळ्या बेलचा पंच केला पहिलं षटक प्रगती पथामध्ये संघाची स्थिती आपण पाहतो 6 धावा गौपाल कदम अद्यापर्यंत बनवलेत. चांगला फटका स्टेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात आहे. पकडलाय लपेटलाय टिपलाय पकडलाय झेल संपवला आदिलचा खेळ परत केलाय बॅक टू दी डगआउट. पहिला धक्का या ठिकाणी पात्र दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. अरबान थोडीफार दुखापत आहे तरी देखील या मॅच मध्ये चांगल्या पद्धतीचा खेळ करताना पाहायला मिळते. 6 धावा फक्त घरची आपल्या पहिल्या षटकामध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतात. दुसरा षटक आपण पाहायला गेलो फिलिपॉन बॉलिंग ट्रॅक मध्ये दाखल दुसऱ्या षटकाकरता आमंत्रित केलं गेलंय. एकदम षटक चांगल्या पैकी कबीत आपण खर्च केला गेला. सगळा फटका ब्लॉकर पंच केलाय. टॅप स्वरूपातील फटका खेळायचा प्रयत्न इथे केला गेला. एकदा घेतली गेल्या नवीन बॅटर्स सैजाद ऑन स्ट्राईक मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सगळ्याची गोलंदाजी असलेल्या पंचच्या माध्यमातून आपण पाहतो. दुसरं षटक प्रामुख्याने संघाकरता चांगलं योगदान यावेळी देखील चांगल्या वेळेचा फटका खेळला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी दाखल होते. चेंडू अडवला धाबा रोखण्याचं काम इथे केलं गेलंय. एकदा ऑन स्ट्राईक मध्ये जिदान पुढचा बॉल सुलेबॉन बेस्ट वर्सेस बेस्ट चांगला फटका वेगाने स्ट्रोक खेळला गेलाय. ताकदीचा वापर फलंदाज करताना सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. एकदा बॉल घेतली गेला स्ट्राईक रोटेट ऑन स्ट्राईक मध्ये पुढे एकदा शैजात नेक्स्ट बॉल त्यामध्ये चेंडू होता. चांगला फटका सुरेख फटका सजवला. फटक्यात आहे वजन बैठील धाबा अर्धा डझन षटकार 6 धाबा खात्यामध्ये ऍड केले गेले. शैजातचा वैयक्तिक खात्यामध्ये देखील आणि संघाच्या स्कोर बोर्ड मध्ये देखील. पुढचा बॉल पुढे एकदा चांगला फटका स्वतःच्याच बॉलिंग फॉलो चेंडू अडवलाय. सुलेमानच्या दुसरं षटक या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये संपुष्टात येताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या 15 धाबा गौपालकावरती पडवल्या गेल्यात. पहिल्या षटकामध्ये देखील पाहिलं तर फक्त 6 धाबा खर्च केल्या गेल्या. दुसऱ्या षटकामध्ये 9 धाबा खर्च केल्या गेल्यात. तब्बल 2 षटकाच्या समाप्तीनंतर फक्त 15 धाबा खर्ची अद्यापर्यंत केले गेलेत. तिसरे षटक आपण पाहतो शोहेब बॉलिंग पाकमध्ये दाखल स्वरूपात थोडीशी बाईटने केली आहे. एक्स्ट्रा दाखल अतिरिक्त धावसंख्या बर केली गेल्या. त्यावेळी मात्र चांगला फटका खेळलाय. रक्षक त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत आपण पाहिलं तर एक धाव पुन्हा एकदा घेतली गेली आहे. बॉलिंग ट्रॅकमध्ये गोलंदाज शोहेब नेक्स्ट बॉल विकेट वेगाने चेंडू टाकलाय. राईट बॉल आहे 1+1 2 धावांची बर या ठिकाणी केली गेली आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाबा खात्यामध्ये ऍड केल्या जातील. चांगला फटका आहे. दर्जेदार स्ट्रोक मैदानाच्या पुढे ठोकला गेलाय. सीमेच्या दिशेने पाठवलाय. षटकार गोईंग गॉन आउट ऑफ द पार बॅट पडून आलाय. खडखडीत षटकार प्रतिभा कामगिरी शैजादच्या माध्यमातून केल्या गेल्या. शोहेब वरती पलटवार इथं पत्र दिला जातोय. विकेट नेक्स्ट बॉल देखील ललकामध्ये पंच केला. स्क्वेअरच्या दिशेने फटका सजवला. एक धाव घेतली. एका धावातून समाधान बांधलं गेलंय.
तिसरं षटक प्रगती पथापथवर ठिकाण ऑन स्ट्राईक वरती नेक्स्ट बॉल चांगला फटका वेगाने स्ट्रोक खेळायचा प्रयत्न बसकला दस्तक देणार स्ट्रोक आउट ऑफ दी पार छोटा पॅकेट बडा धमाका मूर्ती लहान कीर्ती बहान संघाची धावसंख्या 32 धावा धावपलकावरती लगवल्या गेल्यात विधानच्या माध्यमातून जी जान लावली जाते आपल्या संघाकरता प्रत्येक चेंडूवरती प्रार वाघाची दहाड पोदले पार चेंडू सी मार्ग पार षटकार कव्वालीचा खेळ जिदानच्या माध्यमातून उगवता सितारा उद्याचं भविष्य आता मात्र मैदानाच्या मध्ये कमालीची कामगिरी करतोय धावसंख्या 38 धावा धावपलकावरती बनवल्या गेल्यात हल्ला बोल केला जातोय येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती तो तुटून पडलाय धाबा रोखण्याचं काम येणाऱ्या गोलंदाजाला मात्र करावं लागणार आहे बॉलिंग ट्रॅक मध्ये पुढे एकदा जिदान पुढे एकदा चांगला फटका कडक स्ट्रोक खेळायचा प्रयत्न इथे देखील केला गेला एक धाव घेतली दुसऱ्या धाबीमध्ये डेंजर झोन मध्ये धाव घेतली आणि दुसरी धाव देखील सफल आणि सुलभ पूर्ण होताना पाहायला मिळतोय धाबीनिशी अर्थात तिसऱ्या षटकाच्या खेळ संपुष्टात 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धाव संख्या 40 धावा धावपलकावरती बनवल्या गेल्यात 40 धावा धावपलकावरती बनवल्या गेल्यात तर थोडासा विचार करण्याकरता भाग प्रतिस्पर्धी संघाला अर्थात दाखवला गेलाय चांगल्यापैकी फटकेबाजी आपण पाहिलं तर सुफियान वॉरियर्स ज्यांच्या माध्यमातून देखील केला गेला आणि त्यानंतर 4थं षटक कशा पैसा हाताळायचा त्याकरता विचार विनिमय करण्याकरता एकदम टायटल संघाला मात्र थोडासा विचार करण्याकरता भाग पाडला गेलाय शेवटच्या षटक बॉलिंग ट्रॅक मध्ये आपण पाहिलं तर जिशान मैदानाच्या आतमध्ये दाखल ऑन स्ट्राईक वरती शैजा चांगला फटका वेगाने फटका खेळायचा प्रयत्न क्षेत्ररक्षक दाखल अरमान चेंडू अडवला गेलाय धाबा रोखल्या जिदान ऑन स्ट्राईक वरती नेक्स्ट बॉल पोचूर मारलाय ताडून मारलाय वेगाने फटका खेळण्याचा प्रयत्न केला एक धाव घेतली गेली आहे एक धाव खात्यामध्ये ऍड देखील केली होती अजून देखील महत्वाचे चेंडू येणं बाकी राऊंड विकेट नेक्स्ट बॉल वेगाने टाकलाय चांगला फटका मध्ये चेंडू लाईट झाला एक धाव घेतली आहे एका धाव्यावरती समाधान विधानला पुन्हा एकदा ऑन स्ट्राईक मध्ये आणला गेलाय छोटा खेळाडू आहे उद्याचं भविष्य आणि चांगला खेळ ऑलराऊंड क्षेत्रामध्ये देखील एक विस्फोटक फलंदाज म्हणजे ज्याची ओळख निर्माण सातत्याने केली आहे या मॅच मध्ये देखील चांगला खेळ करतोय नेक्स्ट बॉल बॉलिंग ट्रॅक वरती यावेळी मात्र काय घडलंय चांगला चेंडू टाकण्याचा प्रयत्न जरकीचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला चेंडू मात्र तितकासा चांगला समजू शकले नाहीयेत चांगला चेंडू झिसांच्या पद्धतीतून हाताळला गेला पावलांचा वापर पुढे खेळलाय आणि तोपर्यंत चेंडू निघून गेलाय सीमेच्या दिशेने कटकट पटपट झटपट पावलांच्या बाहेर चौकार 4 धाबे करता फटका शैजाच्या बॅट मधून मात्र तुफानी खेळी पुन्हा एकदा स्टेटच्या दिशेने हाय काय नाही काय मला षटकार मारल्याशिवाय मजा येत नाही चेंडूला पाठवला आउट ऑफ दी पार षटकार आणि षटकारनिशी 4थ्या षटकाची देखील समाप्ती केली गेली आहे पहिल्या इनिंगचा खेळ संपतात संघाची धावसंख्या बनवली गेली आहे 54 धाबा बनवल्या आहेत विजयाकरता 55 धाबांचं पाठलाग A1 टायटल्स रत्नागिरी संघाला करायचं आहे 54 धाबा बनवल्या गेल्या तर विजयाकरता 24 चेंडू आणि 55 धाबांचं आव्हान या ठिकाणी पात्र ठेवलं गेलंय चला पुढील मॅच असेल तुरान फायटर्स रत्नागिरी विरुद्ध राजापूर स्ट्रायकर्स चला आपण टॉस करता या तुरान फायटर्स रत्नागिरी बनाम राजापूर स्ट्रायकर्स चला आपण टॉस करता यायचं आहे राजापूर चौपन्न धाबा बनवलं गेलं तर विजयाकरता 55 धावांचं आव्हान या ठिकाणी मात्र ठेवलं गेलंय पुढचा मॅच असेल तुरान फायटर्स रत्नागिरी बनाम राजापूर स्ट्रायकर्स दोन्ही संघाच्या कलाकाराला विनंती आपण टॉस करता यायचं आहे
बॉलर कोण आहे? बॉलर आहे स्टॉपवरचे दुसरे पुढे एकदा परत करतात पुढील बॅच शोधितला पण पहिला पडाव पहिला इनिंग पाहिला दुसऱ्या इनिंग मध्ये 55 धावांचा पाठलाग एक बॉल स्ट्रायकर रत्नागिरी संघाला करायचा बॅचला सुरुवात पहिला बॉल वेगाने टाकलाय वेगाने पंच केला डाऊन द ग्राउंड फटका खेळा इथे मात्र कोणत्याही प्रकारची धाव तिथे मात्र घेतली जात नाहीये अप्रतिम बॉल आपला पाहायला मिळतोय पहिलं षटक आपण पाहिलं शहीजाद बॉलिंग ट्रॅक मध्ये दाखल आहे ऑन स्ट्राईक वरती शाहिद ऑन स्ट्राईक एडवरती अरमान नेक्स्ट बॉल राऊंड विकेट ओहो फुलटास प्रकारचा चेंडू फुलटॉल बसून केला पाठवला सीमेच्या दिशेने कडक ये बंदा बेधडक आहे षटकार 6 धाबे करता कमालीचा फटका सजवला गेलाय शाहिद ऑन स्ट्राईक मध्ये क्षमता आहे ताकद आहे नजाकत आहे आणि कामगिरीचे पत्र करताना पाहायला मिळतोय बॉलिंग ट्रॅक मध्ये पुढे एकदा गोलंदाज सज्ज विकेट वेगाने फटका स्ट्रेटच्या दिशेने आणि यावेळी मात्र पलटवर आहे आदिलच्या माध्यमातून काय झेल टिपलाय कमालीचं क्षेत्ररक्षण आहे कमालीचे एफर्ट्स या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत महत्वाची विकेट आली आहे महत्वाचा बॅटर तंबूच्या आसरामध्ये परतलाय कमालीची कामगिरी शाहिदला मात्र परतवलाय आदिलला देखील माहिती होते की महत्वाची विकेट आहे ज्याच्याकरता पडून झडून क्षेत्ररक्षण केलं गेलं आणि विकेटचं पतन मात्र पाहायला मिळत आहे दोघे म्हटलं होतं की क्रिकेटच्या पटलावरती असो किंवा आयुष्याच्या क्षेत्रात असो तुम्हाला प्रयत्न हे शेवटच्या क्षणापर्यंत करायचे आहेत न हरता न थकता आणि न थांबता प्रयत्न करण्यासोबत नशीब सुद्धा झुकत असतो कमालीची कामगिरी आहे दर्जेदार स्ट्रोक खेळायचा प्रयत्न आता मात्र केला गेला पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक तैनात आहे ते देखील सगळ्यापेक्षा क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न सातत्य या ठिकाणी मात्र ठेवलं जाते आदिल यांच्या माध्यमातून दर्जेदार बॅच आपण पाहतो सुपियन वॉरियर्स रत्नागिरी बनाम A1 टायटन्स रत्नागिरी यांच्यातील काटे की टक्करवाला बॅच किसका पगडा किसके भारी वाला बॅच आपण पाहतोय ऑन स्ट्राईक मध्ये अरबान बॉलिंग ट्रॅक मध्ये शहीजाद नेक्स्ट बॉल चांगला फटका स्टेजच्या दिशेने फटके करा आदिल आले झेल टिपला आणि अरमानचा देखील खेळ संपवलाय पुन्हा एकदा विकेटचं पतन धक्का क्रमांक दुसरा या ठिकाणी मात्र टायटन्स संघाकरता पत्र दिला जातोय असं गडपणामध्ये संघाला आणण्याचं काम शहीजाद बॉलिंग ट्रॅक मध्ये करतोय दुसऱ्या बाजूला कमालीचं क्षेत्ररक्षण आदिल यांच्या माध्यमातून मात्र पाहायला मिळतोय प्रत्येक बॉल आपल्याला पाहायला मिळतो विकेटचं पत्र आहे नवीन बॅटर्स सुलेमान आता बदलाव स्ट्राईक मध्ये डावकुरा फलंदाज दाखल शहीजाद नेक्स्ट बॉल कमालीची गोलंदाजी राहिली आहे पहिला चेंडू डॉट त्यानंतर षटकारला त्यानंतर विकेटचं पतन प्रत्युत्तर देण्याकरता एक डाव दिला गेला पुन्हा एकदा विकेटचं पतन सुलेमान नवीन बॅटर्स नेक्स्ट बॉल राऊंड विकेट हलक्या पद्धतीने पंच केलाय एकदा बॉल या ठिकाणी घेतली गेली एका धावेतून सभातर बांधलं जात आहे पहिला षटकाचा खेळ या ठिकाणी आपण पालतो संपुष्टात देतो पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या आपण पालतो 2 गडी बाद 8 धाबा धावफलकावरती पाहायला मिळतोय 8 धाबा धावफलकावरती बनवल्या गेल्या धाबा बनल्यात 8 कोणाची असणारी या मॅचच्या दरम्यान कॉलर टाईट हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे 8 धाबा बदल्यात आणि 8 धाबाच्या माध्यमातून विजयाचा ताटमाट कोण करणार आणि कोणाला घरची बाट या ठिकाणी दाखवली जाणार आहे अप्रतिम काम पहिल्या षटकाचे खेळ संपुष्टात 2 गडी आतापर्यंत गाडत केले गेले संघाची स्थिती 8 धाबा धावफलकावरती आहेत महत्वाची मॅच म्हटलं की बनाशी बाळगलेलं स्वप्न जोपर्यंत पूर्ण होत नाहीये तोपर्यंत संघर्षाचं मैदान हे सोडायचं नसतं या क्रिकेटच्या पटलावरती संघर्षाचं मैदान आपल्याला पाहायला मिळत आहे दुसरं षटक आपण पालक करा दुसऱ्या षटकाची सुरुवात देखील षटकाने शिकले कमालीचा फटका चेंडूला सीबेच्या दिशेने ट्रॅव्हल केलाय 6 धाबे करता
प्रदीप भाऊ फटका सुलेमच्या बॅट मधून सुलेमानच्या बॅट धरला स्ट्रोक दर्शनीय स्ट्रोक षटकार करता पुन्हा एकदा हवाई सफर आहे पुन्हा एकदा पाठवलाय लांब षटकार 6 धावे करता वातावरण भाऊने केलंय गार बेल षटकार आणि 6 धाब्यानिशी शेंडूला पाठवलंय आरपार 6 धाबा धावपलकावरती पडकल्या गेल्या कब्बालीची खेळी आहे सुलेमान प्रत्येक शेंडूवरती तुफानी खेळी करताना आता पत्र पाहायला मिळतोय दुसऱ्या षटक प्रगती पथावरती दुसऱ्या षटकावरती देखील पुन्हा एकदा पलटवार प्रयत्न पत्र केले जात आहेत येणारा प्रत्येक चेंडूवरती प्रत्येक खेळाडू तुटून पडलेला पाहायला मिळतोय झेल टिपण्याकरता सातत्य दाखवण्याचा प्रयत्न प्रत्येक खेळाडू आपलं योगदान या ठिकाणी देताना पाहायला मिळेल दुसऱ्या षटका प्रगती पथावरती धावसंख्या प्रत्येक 21 धावा स्कोरबोर्डवरती बदलल्या गेल्यात 21 धावा धावपलकावरती बदलल्यात दुसऱ्या षटक प्रगती पथावरती डेक्स बॉल वेट केलाय थेट पाठवलाय सीबेच्या दिशेने ट्रॅव्हल केलाय टाटा बाय बाय गोईंग गॉन षटकार श्रीबारिका पार शेड्यूल बद्दल पाठवण्याची कामगिरी या ठिकाणी केली गेली आहे दर्जेदार स्ट्रोक पहिल्याच्या आतमध्ये आपण पाहतो सूर्यपाद देखील ठोकला त्यानंतर नवीन बॅटर्स जिशात देखील जिजान लावताना आपल्याला पाहायला मिळेल पलटवार 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 दिला गेलाय पुन्हा एकदा विकेटचं पतन धक्का क्रमांक 3 या ठिकाणी दिला जातोय 3 गडी अद्यापर्यंत गारद केले गेलेत विकेटवरती विकेट येताना पाहायला मिळते ज्या पद्धतीने संघाची स्थिती आपण पाहतो स्कोरबोर्डवरती धाबा 27 धाबा धावपलकावरती बनवले गेलेत दुसऱ्या षटक प्रगती पथावरती 27 धाबा स्कोरबोर्डवरती बनवले गेलेत नवीन बॅटर्सच्या बदलाच्या मध्ये आपण पाहतो अरबान या ठिकाणी दाखल आहे छोटा तीर गावकरी गंभीर त्याबद्दल गंभीर फटकेबाजी करावी लागणार आहे 27 धाबा धावपलकावरती बनवले आहेत 22 का बदला पुन्हा स्वरूपात दुसरं षटक प्रगती पथावरती आहे यामध्ये देखील आपण पाहिलं तर चांगला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला गेला दर्जेदार कामगिरी या ठिकाणी केला गेला गिरता चेंडूची सांगता या ठिकाणी केली होते 2 षटकांचा तो संपुष्टात होतोय संख्या आपण पाहिलं तर 27 धाबा स्कोरबोर्डवरती बदलल्या गेलेत 28 किती मॅच आहे 28 ना 2 षटकांचा खेळ संपुष्टात झाला 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि 12 चेंडूमध्ये अजून देखील 28 धाबांचे पाठलाग या ठिकाणी मात्र करायचं आहे 27 धाबा धावपलकावरती बदलल्या गेल्या प्रतिभा सापडा अद्यापर्यंत पाहतोय 2 षटकांचा मॅच आहे सुलेमान स्ट्राईक मध्ये तिसऱ्या षटकात आदिल बैजाच्या मध्ये दाखल आहे दोन्ही संघ रत्नागिरीतले आहेत आणि या दोन्ही संघातील महत्वाचा मॅच आपण पाहतो 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे चांगला चेंडू आहे चांगला फटका आहे सुंदर क्षेत्ररक्षण दानिशच्या माध्यमातून महत्वाच्या धाबा रोखण्याचे काम या ठिकाणी केले होते एक धाव घेतली गेली आहे 28 धाबा धावपलकावरती एकदा बोटा फटकाचा प्रयत्न क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी एक धाव घेतली दुसऱ्या धावी करता प्रयत्न संख्या आपण पाहिजे 30 धाबा धावपलकावरती पाहायला देतील 30 धाबा धावपलकावरती 25 धाबांचा असेल देखील पाठलाग करायचा आहे मोठा फटकाचा प्रयत्न चेंडू अपडेट डोपास मध्ये चेंडू लाईट झालाय एक धाव घेतले एका धाबेवर समाधान मानलंय 31 धाबा धावपलकावरती पडकलाय महत्वाचे बॅटर्स बाद झाले 31 धाबा स्कोरबोर्ड वरती आहेत नेक्स्ट बॉल सुलेमान बॅटची कडा लगावली होती का थोडासा प्रयत्न केला गेला यष्टीरक्षकाने देखील चांगली कामगिरी केली महत्वाचे धाबा रोखण्याचं काम एक्स्ट्राच्या स्वरूपात धाबा रोखण्याचं काम केलं होतं तिसऱ्या षटकाच्या प्रगती पथावरती थोडस दडपण आता एबन टायटन संघावरती वाढताना पाहायला मिळतोय 8 बॉल 24 देखील बोटा फटकाचा प्रयत्न एक धाव घेतली गेली एका धाववरती समाधान मानलं जाईल संघाची स्थिती देखील आपण पाहतो स्कोरबोर्ड वरती 32 धावा धावपलकावरती पत्र पाहायला देतील सगळा फटका सजवला जातो एक धाव घेतली जाईल एका धाववरती समाधान 33 धावा धावपलकावरती बदलल्या गेल्या
षटक क्रमांक पडपाल परत तिसरं या ठिकाणी संपुष्टात येत आहे. षटकाच्या समाप्तीनंतर संघाची स्थिती 33 धावा धावफलकावरती बळवल्या. 6 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 22 धावांची अजून देखील आवश्यकता. 22 रन आहेत बरोबर. 6 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता अशी देखील असणार आहे. एक बाजूला पाहताल सुपियान वॉरियर्स रत्नागिरीचा संघ, दुसऱ्या बाजूला A1 टायटन्स रत्नागिरीचा संघ. 6 चेंडू 22 धावांची आवश्यकता. ऑन स्ट्राईक मध्ये अरमान आपल्याला पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला ऑन स्ट्राईक एडवरती सुलेमान. शेवटचे षटक हाताची जबाबदारी, महत्वाचे षटक हाताची जबाबदारी दानिश यांच्यावरती मात्र दिलेली पाहायला मिळते. चांगला चेंडू, पहिलाच फटका, माझी फाईट आणि वातावरण टाईट इथे मात्र केले गेलाय. कब्बालीचा फटका अरमानच्या बॅट मधून आलाय. एकच फाईट, वातावरण टाईट इथे मात्र केले गेलाय. 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. अजून देखील 16 धावा बनवायचे आहेत. एकदा चांगला फटका खेळला गेला. एक धाव घेतली जाईल. एका धावेतून समाधान वाढलंय. कब्बालीचे बायचे दबदबाचे 4 चेंडू 15 धावांची अजून देखील आवश्यकता. 4 चेंडू 15 धावांची आवश्यकता. नेक्स्ट बॉल, मोठा फटका काय करता चेंडू अभेत आहे. आकाशाला कपल शिकायला चेंडू फ्री मार रेखा पार चौकार. 4 धावा येत आहेत. म्हणजेच अजून देखील विजय करता 11 धावांची अजून देखील आवश्यकता आहे. 3 चेंडू विजय करता 11 धावांची अजून देखील आवश्यकता. दानिश तडपड आणला गेलाय. नेक्स्ट बॉल, यावेळी देखील इरादा स्पष्ट करणारा फटका आउट ऑफ दी पार. षटकार 6 धाबे करता चांगला फटका सजवण्याची कामगिरी केली जाते. सुलेमानच्या बॅट मधून कडक वाले स्ट्रोक. 2 चेंडू विजय करता. आता 5 धावांची आवश्यकता या ठिकाणी पत्र असणार आहे. कंपल्सरी चेसिंगचा बॅट. 2 चेंडू 5 धावांची आवश्यकता. अंबानीचा सामना पाहायला मिळतोय. ज्यावेळी आपल्याकडे काहीतरी गमावण्यासारखं शेष असतं त्यावेळी निर्माण होणारा संघर्ष हा प्रेक्षकांमध्ये आणि खेळाडूंमध्ये रोमांच वाढवण्याचं काम करत असतो. 2 चेंडू 5 धावांची आवश्यकता. मोठा फटका खेळला. चेंडू त्या ठिकाणी अशा संधी इथे संधीचं सोडं करू शकले नाही. आता 2 धावा इथे मात्र जरुरी घेतल्या गेल्यात. आता मात्र 1 चेंडू 3 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेसिंगचा मॅच. कोण या मॅचचा हिरो ठरणार? एक बाजूला दानिश आहे बॉलिंग ट्रॅक होती, दुसऱ्या बाजूला सुलेमान. 1 चेंडू 3 धावांची आवश्यकता. आणि यावेळी मात्र चांगला फटका खेळून मॅच मध्ये पलटवार दिले. सुलेमान मॅच मध्ये पलटवार दिली जाते. कमालीचा खेळ पाहायला मिळाला. दर्जेदार मॅच. शेवटच्या क्षणापर्यंत काटेकी टक्करवाला मॅच. टाळ्या व्हायला हरकत नाहीयेत. जर सामना आवडला असेल तर टाळ्या व्हायला हरकत नाहीयेत. कमालीचा मॅच पाहायला मिळाला. शेवटच्या क्षणापर्यंत अक्षरशः प्रतिस्पर्धी संघाला घाम फोडण्याची कामगिरी इथे मात्र केली गेली आहे. टायटल रत्नागिरी या ठिकाणी विजय झालाय. विजय संघाच्या बलपूर्वक अभिनंदन. पराभूत संघाला पुढील वाटचाली करता शुभेच्छा. पुराण फायटर्स रत्नागिरी बनाम राजापूर स्ट्रायकर्स. चला